शेतकरी मित्रांनो, मी आज माझे मित्र मदन किशनराव पाटील, धानोरा, तालुका अंबेजोगाई यांच्या शेतात प्लॉट व्हिजिट करण्यासाठी आलेलो आहे. भैयासाहेबांचा ऊस तसा जवळजवळ 45 एकर ऊस आहे. पैकी 5 एकर हा नवीन लागवड केलेला ऊस आहे. शेतकरी मित्रांनो, या ऊसाला सांगितल्याप्रमाणे त्यांनी ऊस लागवड करताना 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 बॅग सेटअप हे सरीमध्ये टाकलं आहे आणि त्यानंतर ऊसाची लागवड केलेली आहे. आणि त्यानंतर एक खताची आळवणी त्यांनी ऊस लागवडीनंतर एक 35-40 दिवसाच्या दरम्यान केलेली आहे. तर ही आळवणी केल्यानंतर प्रचंड ऊसामध्ये बदल झालेला आहे. आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊ की या ऊसासाठी त्यांनी काय केलं आहे आणि ऊसाची लागवड कधी केलेली आहे, त्यानंतर त्यांनी काय काय केलेलं आहे. भैयासाहेब नमस्कार. नमस्कार साहेब, 5च्या 5 एकर ऊस अतिशय जबरदस्त आहे. यावर्षी एवढी थंडी जास्त असताना ऊसाच्या उगवणीची सध्याला सगळीकडे समस्या आहे. तुमचा ऊस जवळजवळ 90-100% चांगला उगला आहे. आणि ऊस जर पाहिला, आता व्हिडिओमध्ये आपण जर पाहिलं तर ऊसाची ताकद खूप चांगल्यापैकी आहे. खूप चांगल्यापैकी ऊस आलेला आहे. तर काय काय केलेलं आहे थोडं तुम्ही तुमच्या याच्यामध्ये थोडं 2 शब्द आम्हाला सांगितले तर चांगलं राहील. सर, मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे आहे का लागवडीपूर्वी आहे का सरीमध्ये 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 बॅग सेटअप टाकून दिलं. नंतर आम्ही त्याचा फायदा काय मिळाला सर तुम्हाला? तुमच्या निदर्शनास काय आलं की मी तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे की ते टाकल्यानंतर ते काय फरक जाणवला आपल्याला? सर, आता माझी लागवड पावसाआधी झाली सर. येस. ते आधी बऱ्याच शेतकऱ्याचे आहे का पावसामुळे उगवणच झालं नाही सर. अच्छा, मला बरोबर. तो प्रॉब्लेम आला नाही सर. बेसल डोस टाकल्यामुळे आहे का पूर्णच्या पूर्ण माझे डोळे उगवून आले सर. हा, म्हणजे जमिनीमध्ये पाणी जास्त धरून ठेवलं नाहीत, वापसा चांगला आला आणि उगवण चांगली झालेली आहे. उगवण छान झालं. उगवण तर खूप चांगल्यापैकी आपल्या ऊसात झालेले आहेत. आणि यानंतर म्हणजे ऊस उगून आल्यानंतर आपण किती दिवसांनी आळवणी केली आहे साहेब? सर, ऊस उगून आल्यानंतर आहे का एक 25 ते 30 दिवसाच्या दरम्यान मी एक खताची आळवणी केलेली. ती काय काय आळवणी केली सांगू शकता तुम्ही? 500 लिटर पाणी आपण एकरी द्रावण वापरलेलं आहे. द्रावण वापरलेले सर. सर, प्रत्येक पर एकरी आहे का 25 किलो आपण डीएपी डायमोनियम फॉस्फेट वापरले कमी खर्चामध्ये. 25 किलो डीएपी, नंतर 15 किलो युरिया, हो, मेटलाईन डीएप आपण सूक्ष्म खत वापरले. त्याच्यामध्ये किती वापरले ते? सर 4 लिटर. येस. आणि 1 लिटर बॉटल मी तुम्हाला दिलती की त्याच्यामध्ये फिक्टर दिलतं आपण की त्याच्यामध्ये सगळे ऑर्गॅनिक ॲसिड आहे. असं मिक्स करून आपण सरीमध्ये अगोदर पाणी दिलंय आणि नंतरून तुम्ही नोजल काढून पाण्याच्या नंतर आम्ही त्याची फवाऱ्याच्या साहाय्याने ड्रिचिंग करू. ओके. तर अजून आपण जमिनीमधून म्हणजे सुरुवातीला जे सिंगल सुपर फॉस्फेट आणि सेटअप टाकलेले आहे त्यानंतर आपण खताचा डोस पण दिलेला नाही. आत्ता आपण डोस करणार आहे. आपल्या ऊसाला लागवड करून किती दिवस झालेले आहेत? सर, माझी लागवड एक 25 ऑक्टोबरला झालेली आहे. अच्छा, ठीक आहे. म्हणजे तुम्ही समाधानी आहात आळवणीनंतर? खूप सर. म्हणजे सर, फुटव्याचं खूप प्रमाण वाढलं. म्हणजे काय फायदे दिसले सर? आपण आळवणी केल्यानंतर तुम्हाला काय फायदे दिसतात? तुमचं निरीक्षण काय आहे की काय काय फायदे दिसले? सर, ऊसाचा आहे का बूड खूप स्ट्रॉंग खूप म्हणजे आपण जर बघितलं शेतकरी मित्रांनो, आता ह्या ऊसामध्ये आता 4-5-6 पानं ह्या ऊसाला आलेले आहेत. म्हणजे नक्कीच 3-4 कांड्या याच्यामध्ये तयार झालेल्या आहेत. खोड जर बघितलं तर 2-3 बोटाच्या जास्त खोड आहे, जाडी आहे. फुटवे चांगले झाले आहेत. तर मदन भैया साहेब, म्हणजे फुटव्यांची संख्या चांगल्यापैकी वाढत आहे आणि खोडाची जाडी चांगली झालेली आहे. खोडाची जाडी चांगली वाढली. पानाची रुंदी सर, पानाची रुंदी आहे. पानं उंच म्हणजे लांब खूप झालेले आहेत. पानात ग्रीनरी खूप आहे. सर. म्हणजे अक्षरशः आंब्याच्या पाना एवढी डार्क पानं आपल्याला हिरवे दिसतात. सर, आपल्या ड्रिचिंग नाही का एक पूर्ण एक खताच्या डोस. येस, फार महत्त्वाचं वाक्य बोलले साहेब तुम्ही. आपल्या एक खताची आळवणी थोडा त्रास होतोय लेबर सध्याला असल्यामुळे, परंतु करेक्ट एक भेसळ डोस संतुलित टाकल्यासारखं त्याचे आपल्याला फायदे मिळतात. त्याची ग्रोथ ऊसाची तशी, बिलकुल. त्याची पूर्ण फुटव्याची क्षमता तशी. भैयासाहेब, आपल्याला आता यानंतर एकच खताचा डोस करायचा आहे. पुन्हा आपण जून आणि जुलैमध्ये असे 2 डोस करणार आहेत. उन्हाळ्यात डोस करायचा नाही आपल्याला. आणि ह्या ऊसाला आपल्याला हलक्या 20-25 दिवसाच्या अंतराने 3 खताच्या फवारण्या घ्यायच्या आहेत. तर भैयासाहेब, खरंच तुमच्या मेहनतीला सलाम. तुम्ही खूप मन लावून ऊस हे केलेलं आहे. जवळजवळ 35 एकर आपला ऊस आहे. पैकी 35 नाही, सॉरी, मला वाटते 48 एकर ऊस आहे. तर हा 5 एकर ऊस थोडा ट्रायल बेसवरती भैयासाहेबांना मी थोडा आळवणी करायला लावलेली आहे. क्षेत्रफळ भरपूर असल्यामुळं आळवणी करणं शक्य नाहीत असं त्यांना वाटत होतं, पण सांगितल्याप्रमाणे त्यांनी ऐकलं. आता बाकीच्याही प्लॉटला ते मन लावून करणार आहेत. तर भैयासाहेब, खूप चांगल्यापैकी तुम्ही ऊसाचं नियोजन करताय. दिलेलं 100% तुम्ही करू शकताय ही मला खात्री आलेली आहे. नक्कीच तुम्ही ऊसाचं उत्पादन चांगलं काढताल. पुढे ह्या ऊसासाठी आपल्याला काय करायचं त्याचं मी सगळं मार्गदर्शन तुम्हाला करेल. आणि तुम्हाला पुढील चांगल्या उत्पादनासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद भैयासाहेब. धन्यवाद.